थँक्यू सो मच. तर वळूया पुन्हा एकदा आणखीन एका थरार नाट्याकडे. पहिल्या दोन सामन्यामध्ये 70, 71, 72 आणि 33 अशा धावसंख्या पाहिल्या, परंतु नंतर मात्र आता विनर वर्सेस विनर शौर्य 11 नावडे संघाच्या अमित नाईकनं मात्र कमाल करत तब्बल 49 धावा ठोकल्या. फरदीन काजी पहिल्या 2 बॉलवर 10 धावा केल्या, परंतु तिथे मात्र रोहितनं एक चांगली विकेट कमावली. ही संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अमित नाईकनं आपला खेळ काय क्लास हे दाखवला आणि तेवढीच बहुमूल्य साथ नावडे गावची ओळख साहिल खानावकरनं 3 षटकार 1 चौकारासहित 7 बॉलमध्ये 25 धावा ठोकत केल्या. आव्हान उभं केलं आहे, कारण लाईव्हला 97 धावा, 97चा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक मात्र आकाश पाटील. पहिलाच बॉल. रत्नदीप चौधरी त्याच लईमध्ये गोलंदाजी करताना पाहतोय. पहिला बॉल डॉट. 97 धावा बहुमूल्य आव्हान आहे. असं वाटलं होतं की कदाचित 100 गाठेल की काय, कारण या मैदानानं अनेक वेळा 100 गाठली आहे. काही फरकानं जरूर 100 धावा कमी झाल्या, परंतु 97 ही 100पेक्षा काही कमी नाही आहेत. मोठं आव्हान आहे. ज्या गोलंदाजांनी 73 धावा रोखल्या मुस्तकीम मुकादमसारख्या ताकदवान संघासोबत, त्या संघासमोर आता 97 धावा रोखण्याची संधी आहे. परंतु फलंदाज नवा आहे आकाश पाटील. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब फटकेबाजी दाखवतोय. रत्नदीपला दाखवलाय आसमान, ठोकलाय षटकार. क्रिकेटचा खेळ तोच, परंतु डाव नवा. नव्या डावामध्ये नवा खेळ. आकाश पाटीलनं मागच्या सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी जरूर दाखवली आहे. सूरज केने, आकाश पाटीलचे उबदार खेळ राहिला आहे. या संघानं 71चा पाठलाग केला होता, आता कराई 97चा. तो पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे आकाश पाटील. पहिला डॉट, त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. रत्नदीप चौधरी मागच्या सामन्यामध्ये 8 धावा देत 2 षटकामध्ये फक्त 8च धावा दिल्या. तोच गोलंदाज सज्ज. व्हेरिएशन पहिल्यांदा ओळखलं. हीच तर खरी ओळख आहे गोलंदाजाची. पहिला बॉल डॉट, त्यानंतर प्रहार झाला आणि ते व्हेरिएशन पाहिलं. अकोट टप्प्याच्या बॉलला अगोदर खेळला आकाश पाटील आणि त्याच्यामुळेच आणखीन एक डॉट बॉलची सांगता होतीये. पहिले 3 बॉल बोर्डवर धावा लागत आहेत, बिनबाद 6. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. एका संघाला सुपर 16 मध्ये क्वालिफाय होत आनंद उत्सव साजरा करायचा आहे. तो संघ कोणता? आणखीन एक चांगला बॉल. काय सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. निशांत 11 मरवाई, विंधने दादरपाडा संघ, रुपेश दादा असतील, मॅडे असतील, अतिशय उत्तम कामगिरी त्यांनीही केली आहे. अतिशय उत्तम काम. संघ पॅक करण्यामध्ये मातब्बर. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा RPL मध्ये त्यांचा संघ होता, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. 97चा पाठलाग तसा सोपा नाही आहे. ज्या संघानं 33वर ठेवला आहे त्या संघाला मात्र आता त्या गोलंदाजांसाठी 97 धावा नक्कीच जास्त असतील. परंतु आकाश पाटील आणि सूरज केने. आणखीन एक चांगला बॉल. काय सुरेख, अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. आकाश पाटीलला सुद्धा 3रा डॉट टाकतोय. मागच्या सामन्यात रत्नदीप चौधरीनं काय गोलंदाजी केली होती. रमाकांत शर्माची साथ लाभली होती. अभिषेक खातूची दर्जेदार गोलंदाजी पाहिली होती आणि त्याच प्रकारचे गोलंदाज रत्नदीप. 4 डॉट बॉल 1 षटकार. बॉल हवेत आहे, चूक करणार नाहीये गौरव घोसालकर. अतिशय दर्जेदार झेल, वेल जेज. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता. पहिले 3 बॉल डॉट झाल्यानंतर मनोभाविक दबाव येणं स्वाभाविक होतो. तो दबाव आला आकाश पाटीलवर आणि दबावाची शिकार मात्र बनली. एक चांगला झेल टिपला, फलंदाज होते बाद. दिसाया साधा हँडसम हाय गोलंदाजी त्याची न्यारी. दिसाया साधा हँडसम हाय गोलंदाजी त्याची न्यारी. हे रत्नदीप चौधरी वलवली गावाचा, रायगड जिल्ह्यात हाय लय भारी. रत्नदीप चौधरी वलवली गावाचा, रायगड जिल्ह्यात हाय लय भारी. क्या बात, क्या बात. रत्नदीप चौधरीचं हे संगीत
कांचन पालकर यांना मात्र भूक काही रोखली जाऊ शकले नाही, आवरू शकले नाहीत आणि अखेरकार त्यांनी मैत्रीला तिलांजली देत ते जेवायला गेले. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया आपण. पहिलं षटक कमालीचं राहिलं. एक षटकार आकाश पाटीलनं ठोकला जरूर, परंतु ते मात्र 5 डॉट बॉल, 4 डॉट बॉल, 1 विकेट. रत्नदीप चौधरीने सांगितलं होतं की गोलंदाजी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, ती जबाबदारी मनापासून स्वीकारेल. रमाकांत शर्मा गोलंदाजीच्या मार्कवर, कमालीची गोलंदाजी राहिली आहे. चला फलंदाज असं उशीर करू नका तुम्ही, कारण एक फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाज रेडी असायला हवं. ती अनाऊन्समेंट व्हायची गरजच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आपला नवीन फलंदाज, आपली रणनीती तयार असायला हवी, आपण रेडी असायला हवे की आपल्याला काय करायचं आहे, कोणता फलंदाज बाद झाल्यावर कोण जायचं आहे. रणनीती बदलली. तसेही विचार केला तर लेफ्टीच गोलंदाज येणार होता की रमाकांत शर्मा ज्यांनी मागची गोलंदाजी केली. पूर्वार्धामध्ये रोहित घरातला तिसरं षटक का दिलं नाही हा प्रश्न स्वतःला विचारला जाईल. रणनीतीमध्ये फेरबदल झाले. अंकेश पाटीलला षटक क्रमांक 2 नाही हाताळला, कारण मागच्या सामन्यामध्ये त्याला 21 पडल्या होत्या, पण तिथे संकेतनं ते हाताळलं, पण मागचं षटक मागच्या सामन्यात चुकलं आणि इथे मात्र आता चूक केली जाणार नाही आहे. सूरज खेनेनं पहिल्याच बॉलवर मात्र रमाकांत शर्माला आसमान दाखवलं आहे. धावा आम्ही जमवणार असाच काहीसा इशारा या षटकारानं दिला आहे. संघनायक आकाश पाटीलला जरूर गमावला आहे, परंतु सूरज केने आणि साहिल चव्हाण याच्यामध्ये क्षमता आहे. रोहित रेडी होता, परंतु रोहितला ट्रम्प कार्ड म्हणून मागं ठेवण्यात आलं आहे. टॅकल केला आहे, बॉल कव्हर पॉईंटला बॉल ट्रॅव्हल होईल. शतरक्षक येईपर्यंत 2 धावा तर सहजच लुटल्या जातील. शतरक्षक येईल, उचलेल, तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट. पहिल्या 2 बॉलवर रमाकांत शर्माच्या 8 धावा येत आहेत आणि बोर्डवर धावा लागतात 1/14. अजूनही 83चं अंतर आहे. हा सामना जसा पुढे जाईल तशी रंगत वाढेल. जरूर तुम्हाला चांगल्या मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु गोलंदाजी ही तेवढीच टिचून आहे. इट्स अ विकेट. सूरज केनेला मात्र फसवलंय. लेफ्ट आर्म गोलंदाजी करत मात्र सूरज केनेला स्लोवर बॉल टाकला, बॅटची कळा घेतली, कीपर तत्पर, चाणाक्ष अपील उंचावून धरला आणि फलंदाज क्रमांक 2 सूरज केने दोन्ही सलामीर मात्र तंबूच्या आश्रयाला. संघ अडचणीमध्ये आणि अडचण इथे मात्र आता समजून घ्यावी लागणार आहे. जी क्षमता आहे रोहित घरातमध्ये, तर रोहित मात्र असेल स्ट्राईकवर. गोलंदाज रमाकांत हवेत राहिलाय बॉल. इट्स अ रिस्क. सामना जवळपास संपलाय की काय असं वाटायला लागलाय. बॉल क्रमांक 9 आणि 9व्या बॉलवरच या सामन्याचं चित्र स्पष्ट होताना थोडंसं पाहतोय. आल्या पावली रोहित घरात गोल्डन डकचा शिकार बनला आणि परतला. एक उत्तम झेल मात्र टिपलं रत्नदीपनं आणि आणखीन एक फलंदाज होतोय बाद. मात्र टिपला आणि तिसरा फलंदाज परतलाय. 3 फलंदाज इथे मात्र बाद होताना आपण पाहतोय. दोन्ही सलामी सहज परतले आणि त्यानंतर रोहित घरात. रमाकांत शर्मा अतिशय दर्जेदार गोलंदाजी. रत्नदीप चौधरीनं जेव्हा बाईट दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे फलंदाजी जेवढी सुंदर आहे तेवढीच उत्तम आणि दर्जेदार गोलंदाजी आहे आणि त्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अमित नाईकची टीम इथे दाखवते आहे. उत्तम. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा जरूर आल्या, परंतु लागोपाठच्या 2 बॉलवर रमाकांत शर्माने 2 मोठे विकेट सूरज केने आणि रोहित घरातला परतवलाय. क्रमांक 5 गीतेश जोशी.
धावा जोडायचे आहेत, आव्हान मोठं आहे. ते आव्हान कदाचित डोक्यात गेलं, कारण आकाश पाटील जर उभा असता तर रन बनू शकले असते, परंतु आकाश पाटीलसारख्या ताकदवान गोलंदाजात 4 डॉट बॉल टाकले आणि तो प्रेशर ॲटोमॅटिकच क्रिएट होतो. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये 2 बॉल डॉट खेळले ना की तंबू कमी बोलतो, पण तंबूच्या बाहेर असलेले प्रेक्षक आहेत ना, ज्याला खांद्यावर घेतलेले असतात ना, भिरकावून देतात सरळ, अरे मार अरे मार, आम्हाला तर फक्त मारामारीच आवडते आहे असे दर्दी प्रेक्षक मात्र धावांसाठी प्रयत्न करताना पाहतोय. पहिल्याच बॉलवर गीतेशनं गीता लिहायला घेतली. धावांचं आव्हान मोठं आहे, या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्याचे धारिष्टही मोठं लागेल आणि म्हणूनच की काय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून व्ही सेपमधला लाजबाब तडाखेबंद षटकार. तीन बाद 20. रमाकांत शर्माने आतापर्यंत 14 धावा मोजलेत, 2 षटकार, पण 2 बहुमूल्य विकेट्स त्यांनी कमावलेत. गीतेश ऑन स्ट्राईक, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट आणि अखेरकार शेवटचा बॉल मात्र हा बॉल टाकलाय डॉट आणि डॉट बॉलची सांगता होते. षटकामध्ये 2 फलंदाज त्यांना बाद केलं, 14 धावा त्यांना बहाल केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 97 धावांचा पाठलाग करणारा संघ म्हणजेच निशांत तिरवेल मरुआई विंधने दादरपाडा संघ जाऊन ठेवला आहे तो 3 बाद 20. विजयजी खानावकर सर रजा घेत आहेत. अतिशय उत्कृष्ट असं हे व्यक्तिमत्व राहिलं आहे कायम क्रिकेटसाठी. कधीही तुम्ही त्यांच्याकडे जा, प्रत्येक वेळेला आपल्या परिणाम मोठं योगदान त्यांचं लाभतं आहे. फटका चांगला आहे, ताकद आणि टायमिंगचा मिलाप आहे आणि या मिलापची उत्पत्ती येईल सरळ 6 धावा. बॅट्समन साहिल चव्हाणनं पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा प्रहार केलाय. रत्नदीप चौधरीला, ज्या गोलंदाजांना पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या त्या रत्नदीप चौधरीवर प्रहार. व्हेरिएशन रत्नदीप चौधरीचं पहिलं षटक ही काहीसं आपण असंच पाहिलं. पहिल्या डॉट बॉल नंतर आकाश पाटीलनं षटकार ठोकला, परंतु त्यानंतर एकही धाव न देत शेवटच्या बॉलवर आकाश पाटीलला त्याने बादही केला. त्याच्यामुळे अतिशय उत्तम दर्जाची चाणक्य गोलंदाजी आहे. एक मोठा फटका पडल्यानंतर तो घाबरून जात नाही, तो थांबतो, स्वतःला वेळ जाऊ देतो आणि पुन्हा येतो घेऊन ती दहशत आणि व्हेरिएशनची ताकद आणि टाकतो डॉट बॉल. पीक केलाय पीक. या पीकला मात्र शतरक्षक बॉलपर्यंत जरूर आला. मोठा फटका मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावला होता. असं वाटलं होतं की कदाचित सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु शतरक्षकांना मात्र अलंकारनं कमाल दाखवली. कदाचित झेल कन्वर्ट होईल की काय, परंतु संघासाठी 5 धावा मात्र मिनिमम त्यानं सेव्ह केलेत. या धावा फार बहुमूल्य राहतील. या 5 धावा वाचल्या आणि तिथे मात्र दाभोलकर धावा लागल्या तब्बल 28. 0858 वेर्ना गाडी आहे, तर गेटच्या समोर लावली आहे. गाडी मालकाला विनंती आहे की आपली गाडी वेर्ना गाडी आहे, विनंती आहे की आपण बाजूला पार्क करा. विनंती वेर्ना गाडीच्या मालकाला आपली गाडी जी गेटच्या समोर लावली ती प्लीज थोडी बाजूला लावून घ्या. रस्त्यामध्ये कोणीही गाड्या लावू नका ही विनंती. रत्नदीप चौधरी पहिल्या बॉलवर षटकार, नंतरचा डॉट बॉल, पुन्हा एकदा 2 धावा, एक चांगली सेविंग. 4 धावा तिथे मात्र वाचवल्या त्या अलंकारनं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. दाभोलकर धावा लागता येते तब्बल 28 धावा. 69 धावांची गरज आहे. स्लोवर बॉल, व्हेरिएशन कमालीचं. भरदा वेगानं येणाऱ्या बॉलचा स्पीड ज्यावेळेला अचानक कमी होतो, ज्याप्रमाणे एक्सप्रेसवर जर तुम्ही स्पीड ब्रेकर लावले तर अशीच अवस्था गाडींची होईल, तसंच काहीसं झालं आणि ते मात्र डॉट बॉलची सांगता होतीये.
कमाल गोलंदाजी राहिली आहे मागच्या सामन्यात सुद्धा. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं की प्रेशर हमखास येणार आणि त्यामुळे 97 धावांचा पाठलाग करताना तर मात्र नक्कीच येणार. फुल टॉस, इट्स अ नो बॉल कॉल. मागचा स्लोवर मात्र हा भरधाव वेगानं टाकायचा होता. येस, पंच 4+ नो बॉलला रिव्ह्यू आलाय बॅट फिल्डिंग साईड. चला विशाल सर, फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू आलाय. ऑन फील्डनं नो बॉल दिलाय आणि ते मात्र भरता वेगानं गोलंदाजी केली. अचानक स्पीडमध्ये नियंत्रण सुटला. इट्स अ नो बॉल कॉल. रिव्ह्यू गमावला आहे फिल्डिंग साईडनं. आपण पाहतोय लाईन रेस्ट आहेत पाहिली कमरेच्या वर आणि बॉल बराच वर राहिला. त्याच्यामुळे पंचांचा निर्णय मात्र अचूक राहिला आहे. एकूण धावा आल्या बॉलवर 5 आणि 34 धावा बोर्डवर लागत आहेत. 3 बाद 34. फ्रीटवर मात्र मोठी कमाल करता आले नाही. फेकी होते, रिस्क होऊ शकते. विनाकारण अनाठ आहे त्या फलंदाजानं चांगली कामगिरी करत असताना मात्र आपली विकेट गमावले. रनआउटच्या रूपानं अमित नाईकची फेकी कमालीची राहिली आणि ते मात्र 1 रन्स कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी फलंदाज मात्र होईल बाद आणि धापलकर धावा लागल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 बाद 35 धावा. गीतेश जोशी ज्याने एक षटकार दाखवला होता, विनाकारण विकेट फेकली जाते. खरोखर रिस्क घेतली. 1च रन्स होती. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला. अमित नाईकनं बॉल सरळ भिरकवला मिड विकेटच्या डोक्यावरून कीपरकडे. तिथे मात्र फेकीचा असर होत फलंदाज झाला रनआउट. धावांचा अंतर 3 षटकामध्ये 35 बनले. त्यांनी 62 बनवायचे. योगेश पेनकर ऑन स्क्रीन. स्क्रीनवर मात्र पाहिलं आपण मोठ्याला, त्याचं सचिन याला पाहिलं आपण, त्याचबरोबर योगेशजी पेनकर आणि बाळा महाबळे ऑन स्क्रीन आपण पाहतोय. सगळ्यांना काहीतरी दुपारचं स्नॅक्स सुरू आहे आणि चौघांनाही ऑन स्क्रीन पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स हे फक्त नाव नाही तर हे ब्रँड बनलं आहे. उत्तम क्लिअरिटी ही टॅगलाईनला सांभाळत संदेशजी पाटील संपूर्ण टीम काम करते. 3 षटकं 35 बनलेत. 3 षटकं 62 बनवायचेत. फटका चांगला आहे. कवरच्या डोक्यावरून काय सुरेख फटकेबाजी पाहिली आणि इथे मात्र फिरकावलाय. हा पहिल्या बॉलवर साहिल खानावकरला षटकार. चांगली फटकेबाजी. याच धावांची गरज आहे. चांगला फटका होता. टाईम केला, साधलं टायमिंग आणि ठोकला षटकार. याच धावांची गरज आहे. और एक उडाया. साहिल खानावकर ज्यानं मागच्या सामन्यामध्ये उत्तम आणि दर्जेदार गोलंदाजी केली होती, त्या साहिल खानावकरवर मात्र लागोपाठच्या 2 बॉलवर साहिल चव्हाण, साहिल वर्सेस साहिल ठोकला जातोय. लागोपाठचा दुसरा षटकार.
सामना संपला नाहीये. अजून ही ताकद मनगटामध्ये जशीच्या तशी आहे. लाजवाब फटकेबाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. पहिल्यांदा कव्हरच्या डोक्यावरून, नंतर लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आकाशाला गगनभेदी, गगनालाही भेदावा एवढा सुरेख फटका. साहिल खानावकर आणि टीमला विचार करायला लावणारा हा फटका आलाय. साहिल चव्हाण ठोकतोय सलग 30रा षटकार. कमाल गोलंदाजी, कमाल गोलंदाजी. साहिल खानावकरचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये शेवट षटक हाताळलं होतं, तर षटक क्रमांक 4 देण्यात आलंय आणि या षटकामध्ये मात्र या सामन्याला कलाटणी देण्याचं काम सुरू आहे. साहिल चव्हाण लढण्याचं धाडस अजूनही बाकी आहे. संपला नाहीये सामना. 53 बनल्या आणि 44 उरलेत. आता जमलेत किती आणि उरलेत किती यामधला अंतर मात्र कमाल करतोय. जशा बोर्डवर धावा लागतायत तसा चॅलेंज कमी होतोय. और एक धमाका, कमाल. एक्स्ट्रा कव्हरची सीमा रेषेचा 7-12 जणू काही माझ्याच नावावरती आहे. मनगट आणि टायमिंग साधत मात्र ज्या फलंदाजानं क्रिकेट विश्वामध्ये आपली ताकद प्रस्थापित केली आहे तो फलंदाज साहिल चव्हाण ठोकतोय सलगचा 4था षटकार. सलग 4. सामना दूर चालला होता परंतु वेळ बदलायला वेळ लागत नाही. तिथं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आधी सिद्ध व्हा, प्रसिद्ध तुम्ही आपोआपच व्हाल. 59 ऑन बोर्ड. अपील 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 अपिलामध्ये उत्साह जरूर आहे. लागोपाठ ठोकलेले 4 षटकारांचे रिफ्लेक्शन्स आता मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतो. हे रिफ्लेक्शन्स पाहिलं, अपिलामध्ये उत्साह होता. आतापर्यंत साहिल चव्हाण सहज साधा सोपा वाटत होता परंतु ठोकलेल्या 4 षटकारानं साहिल चव्हाणची विकेट किती बहुमूल्य आहे हे दाखवण्यात येतोय. कमालीचा खेळ राहिलाय. 59 बोर्डवर लागल्या, हवेत राहिलाय. आणखीन एक ठोकला जाईल या षटकामध्ये. पहिल्यांदा तब्बल 4, नंतर डॉट बॉल, अपील आणि अपिलानंतर 5वा षटकार साहिल चव्हाणच्या बॅटमधून आल्या. सामन्यामध्ये सरळ आला निशांत 11 मरुआई विंधने दादरपाडा संघ. सामना संपला नाहीये, लढाई जारी आहे. 5 षटकार दाखवले साहिल खानावकरला. बोर्डवर धावा लागल्या त्या तब्बल 59. कमालीचा खेळ, कमालीचा खेळ. जो सामना सहज सुटला होता. येस, 12 बॉल जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 12 बॉल 32 धावा. अभिषेक खातूसारखा चांगला गोलंदाज होता. साहिल खानावकरनं मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक फेकलं. पूर्वार्धामध्ये सुद्धा रोहित खैरात टीमची रणनीती चुकली आणि इथे सुद्धा कदाचित असं वाटलं ओव्हर कॉन्फिडन्स. जिथं आपल्याला वाटतं ना की सगळं साधं सरळ होतं तिथंच नियती गेअर बदलते. बदललेला गेअर आलेल्या 5 षटकारांना मात्र हा सामना पुरता फिरवलाय. विंधने दादरपाडा संघाच्या बाजूनं. आता समीकरण, आता पुन्हा एकदा खडबडून जागा होईल अमित नाईक यांची टीम, खडबडून जागा होईल फरदीन काझी, खडबडून जागा होईल रत्नदीप चौधरी आणि आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा 99 डाव आखले जातील. 12 बॉल 32 धावा, 4 बाद 65 ऑन बोर्ड. निशांत 11 मरुआई विंधने दादरपाडा संघ वर्सेस शौर्य 11 नावडे या 2 संघादरम्यानची 97 धावांचा पाठलाग करणारी इनिंग मात्र सुरू आहे. काय डाव रंगलाय. सहज सुटेल सामना, आता सहज पराभूत होईल की काय असं सगळ्यांना वाटायला लागलं आणि तिथूनच ज्या वेळेला सगळं संपलं असं वाटतं ना
तीच वेळ असते नवं विश्व निर्माण करण्याची. रोहित पाटील याच मैदानावरचा खेळाडू आहे, याच गावचा खेळाडू आहे. रोहित पाटीलनं पहिल्या बॉलवर 1 रन्स लेग बायची मिळवली आणि जे आवश्यक होतं सगळ्यात महत्त्वाचं त्या 1 धाब्याला टाळ्या यासाठी पडल्या की स्ट्राईकवर आला साहिल चव्हाण. साहिल चव्हाण हे नाव, हे वादळ घोंगावतोय. 97 धावा बनल्यानंतर पहिल्या 3 षटकामध्ये हा सामना आम्ही सहज खिशात घातलाय असं वाटत असताना मात्र कमालीची फटकेबाजी साहिल चव्हाणनं दाखवली आहे. साहिल वादळ या मैदानावरती येताना पाहतोय. अभिषेक खातू पहिल्या बॉलवर 1 रन्स कंप्लीट केली जाते रोहित पाटीलच्या माध्यमातून लेग बायची आणि पुन्हा एकदा साहिल चव्हाण ऑन स्ट्राईक. स्लोवर बॉल अभिषेक खातूनं कमाल दाखवली ती मागच्या सामन्यामध्ये सुद्धा. ती रणनीती चुकली, परंतु प्रत्येक वेळेला नवा डाव असतो, काहीतरी प्लॅनिंग्स असतात. रन खूप साऱ्या होत्या, सामना इतका सहज कसा जिंकायचा असं थोडंसं वाटलं असेल म्हणून रणनीती बदलली. बदललेल्या रणनीतीनं विचार करायला भाग पडला. डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल. रणनीतीचा खेळ. ज्या वेळेला एखाद्या गरीब माणसाला करोड रुपये येत आहेत ना तेव्हा त्याला असं वाटतं की हे पैसे आयुष्यभर माहीत संपणार नाहीत. अशाच या 97 धावांनी वाटलं. पहिल्या 3 षटकामध्ये धावा कमी बनल्या आणि मग वाटलं खूप धावा आहेत. एका झटक्यात रमी सर्कलवर गेला आणि 60 लाख रुपये गमावले. अशाच प्रकारच्या धावा 5 षटकात, एका षटकामध्ये 5 षटकार आले आणि सामन्याला कलाटणी दिली. ओव्हर स्टेपसाठी पाहिलं जातोय. पंच स्वतः रिव्ह्यू घेत आहेत. ओव्हर स्टेपसाठी पंचांचा स्वतःचा निर्णय, त्याच्यामुळे प्रश्न उद्भवत नाही. पण तरीही अभिषेक खातूचं कौतुक केलं जाईल. काय कमाल. चिकोई विचार करतो की नेमकं काय घडलं या सामन्यामध्ये. सामना सहज जिंकत वाटत असताना मात्र साहिल खानावकरच्या आयुष्यामधली खराब गोलंदाजी राहिली आहे इनिंगमध्ये. परंतु जेवढा वाईट अनुभव येईल ना साहिल तेवढा पुढं लढण्यासाठी ताकद मिळते. पाहिलं जात आहे, निरखून पाहिलं जाईल. ओव्हर स्टेपसाठी पंच स्वतः वळला आहेत. धावांचा डोंगर अजूनही तसा उभा आहे, परंतु एका षटकानं सामन्याला कलाटणी दिली आहे. सामना फिरवलाय. विचार विनिमय केला जाईल, डिस्कशन होईल. अभिषेक खातूची गोलंदाजी कमालीची राहिली आतापर्यंत. इट्स अ नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल कॉल. त्यानंतर फ्री हिट. एक नामी संधी साहिल चव्हाणसाठी. कारण या षटकामध्ये धावा किती येतील, अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय दूध का दूध, पाणी का पाणी. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटवरही फिरवला. फ्री हिटवरही फिरवलाय. मिळालेल्या नामी संधीनंतर सुद्धा साहिल चव्हाण मात्र डॉट खेळला. मागच्या षटकामध्ये धावा जोडल्या जरूर. गाडी क्रमांक MH46 CM 9511 व्हेरना गाडी आहे. विनंती आहे आपल्याला वारंवार की आपण आपली गाडी जी मध्ये पार्क केली आहे ती कृपया करून बाजूला पार्क करा, जेणेकरून कोणालाही अडचण होणार नाही आहे. ज्या साहिल चव्हाणनं मागच्या षटकामध्ये सामना संपवला होता त्याच साहिल चव्हाणला या षटकामध्ये अभिषेक खातूनं उभा ठेवला. वेळ काही सेकंदाची असते. अपघात व्हायला फार वेळ लागत नाही, सेकंदाची वेळ असते. अशीच वेळ बदलली आणि साहिल चव्हाणला सुद्धा उभा केलाय. 7 बॉल 29ची गरज, जिथे 32ची गरज होती. या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी अभिषेक खातूचं कौतुक केलं जाईल. उत्तम. स्ट्राईकवर मात्र रोहित पाटील. घरच्या मैदानावरती मोठे फटक्यांची गरज आहे. सामना अजून संपला नाहीये. लढवय्या खेळ साहिलनं दाखवला आहे, रोहितलाही तसाच दाखवावा लागेल. फटका चांगला आहे. धावा किती देऊन जाईल. रन्स आल्या तब्बल 4. कारण साहिल चव्हाणनं रन्स घेतलीच नव्हती. त्याला माहीत होतं रन्स घ्यायची नाहीये. या बॉलवर धावा आल्या तब्बल 4. 72 धावा बोर्डवर लागल्या आणि अजूनही जिंकण्यासाठी मात्र 72 बनल्या. 25 धावांची गरज. 6 बॉल 25 धावा. एका षटकामध्ये 30 होताना याच सामन्यामध्ये पाहिलेत. एका षटकामध्ये 25 बनतील का, विचार विनिमय केला जाईल. गोलंदाजीमध्ये ताकद आहे, अनुभव आहे, खेळ आहे, परंतु फलंदाजीनं साहिल चव्हाणनं सुद्धा आपली ताकद आजमावली आहे. रमाकांत शर्मा त्याच्या वाट्याला 2 षटकं आली होती, पण त्यानं मात्र आतापर्यंत एकच षटक टाकलं आहे. त्याच्यामुळे गोलंदाजी धार आहे, परंतु लेफ्टी वर्सेस लेफ्टी नेहमी घातक होतात. आता एक घात
नेमकं कोणाचा होईल. 6 बॉल 25 धावांचं समीकरण. अभिषेक खातून धावा दिल्या फक्त 5 आणि त्याच्यामुळेच कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 97 धावा बोर्डवर, 97चा पाठलाग करायचा आहे. एका षटकामध्ये साहिल चव्हाणनं तमाम कडर्शकांना खडबडून जागं केलं. निव्वळ सीमारेषेच्या बाहेरील क्षेत्ररक्षक नाही, सीमारेषेच्या बाहेरील प्रेक्षकच खडबडून जागे नाही झाले तर मैदानावरचे 11च्या 11 खेळाडूही जागे झाले की नेमकं काय घडतोय. आणि त्याच्यामुळेच इथून समीकरण मात्र 6 बॉल 25. रमाकांत शर्मा गोलंदाजीच्या मार्कवर एका षटकामध्ये 2 विकेट्स मिळवलेत परंतु 14 धावाही खालेत. इथे मात्र 25 रोखायचे आहेत तर साहिल चव्हाणला 25 जोडायचे आहेत. 16 मध्ये 39 खेळतोय साहिल चव्हाण. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्वॅक्सेक करेंगे सबका स्वागत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगची सीमारेषा रमाकांत शर्माला दाखवली. जिकडे विमानं उडतायत तिकडेच बॉल उडवला जातोय. ठोकला साहिल चव्हाण षटकार. बनतोय सामना, बनतोय. अजूनही सामना संपला नाहीये, लढाई जारी आहे. हा खेळ क्रिकेटचा नेहमीच अनिश्चिततेनं भरलेला असतो. धक 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 तर होणारच. ती धक धक सुरू आहे. एका षटकामध्ये 25 धावा जर पूर्वी उरल्या असत्या ना त्या 4 षटकामध्ये बनायच्या. आता एका षटकामध्ये 25 ही कठीण वाटायला लागलेत. फलंदाजी सोपी झाली आहे. फटका फसला, फटका फसला. 1 डॉट बॉलची मागणी 12th मॅन ही करत होता ती मिळाली आहे. परंतु अजूनही 4 बॉल आणि 4 बॉलवर प्रत्येक बॉलवर मोठा फटका आला ना की 19 धावा अशाच बनतील. 4 बॉल 19 धावांची गरज. साहिल चव्हाणनं सामना बनवलाय. 18 बॉल 45 खेळतोय. 50 ही बनवली जाईल का आजची पहिली. रमाकांत शर्मा टू साहिल. बनाया जाएगा. मोठा फटका मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून फटकावलाय. बॅट उंच करायचे, लढवय्या खेळ राहिलाय. 19 बॉलमध्ये 51 धावांचा बहारदार खेळ. तब्बल 8 षटकार 268.42च्या स्ट्राईक रेटनं समोरच्या खेळाडूचा हा 9वा फलंदाज ठरला या स्पर्धेमधला. आजच्या दिवसातील पहिला. परंतु समोरच्या संघाला नेस्तनाबूत करत साहिल चव्हाण हे नाव स्वप्नात येईल एवढी बहारदार कामगिरी. पुन्हा एकदा भेरणा गाडीच्या गाडी मालकाला 595611 विनंती आहे की पुढे डंपर तिथे मात्र अडकलाय. त्याच्यामुळे वारंवार विनंती होते गाडी मालकाला भेरणा की प्लीज आपण बाजूला काढून घ्या. आयोजकांकडे विनंती येते आपल्याला की प्लीज आपली भेरणा गाडीच्या मध्ये उभी आहे ती बाजूला काढून घ्या. सामना बनलाय. 19 बॉलमध्ये 51 बनवले. 3 बॉलमध्ये 13 बनवायचे आहेत. सुमित ढेकलेचा सुपर ओव्हर मधला तो थरार पहा. तसाच थरार साहिल चव्हाणचा. साहिल चव्हाण ऑन फायर. कमाल कमाल आणि कमाल. निशब्द करणारी कामगिरी. रमाकांत शर्मा सारख्या ताकदवान गोलंदाजावर हे खडे प्रहार केले जात आहेत. मनगटी फटके तर दाखवले जात आहेत परंतु टायमिंग ही साधली जातीये. 97 धावांचा पाठलाग करत असताना कोणताही फलंदाज क्रीजवर उभा राहू शकला नाही. परंतु इथे मात्र कमरेवर हात देण्यासाठी तयार केलेत समोरच्या टीमला. दोन बॉल 7, 6 बॉल 25. एक षटकार आला तर दुसरी सुपरवर पाहायला मिळेल परंतु 2 बॉल 7 धावा आणि साहिल फक्त भाषा करतोय षटकारांची. साहिल फक्त गगनभेदी फटकेच खेचतोय. रमाकांत शर्मा ठेवू साहिल चव्हाण. साहिल चव्हाण आजचा इतिहास लिहिला जाईल. रायगड प्रीमियर लीग मधला नवा चेहरा उदयास येतोय. साहिल चव्हाणचा हा खेळ तमाम रसिकांना आयुष्यभर लक्षात राहील. स्वतःचीही इनिंग तेवढीच लक्षात राहील. हा खेळ एका षटकामध्ये कसा फिरवायचा फक्त साहिल खानावकरवर नाही तर रमाकांत शर्मालाही आसमान दाखवत
इथे मात्र साहिल चव्हाणचा खेळ उबदार राहिलाय, ठोकलाय षटकार. स्कोर इज लेवल, 1 बॉल 1 धाव. कमाल 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 मित्रांनो, आयुष्य एका झटक्यामध्ये कसं बदलतं दाखवणारा सामना. सहज सामना जिंकणार असं वाटत असताना शौर्यला नावडे संघ 1 बॉल 1 धाव राहिली आहे. काय कमालीचा खेळ राहिलाय. विंदने दादरपाडा संघाचा जिगरबाज खेळाडू साहिल चव्हाणचा. रायगड प्रीमियर लीगनं तुम्हाला काय दिलं? रायगड प्रीमियर लीगनं तुमच्या गावाबरोबर बाहेर आलात की खेळ कसा बहारदार करायचा. 1 बॉल 1 धाव. चिरनेरची ओळख हवेत उडवलाय. आणखीन एक मोठा फटका. इथे येतो विजयाचा चौकार. साहिल चव्हाण, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. प्रेक्षक त्यांच्या आत जाऊ शकतात असे आयोजक सांगतायत. त्याच्यामुळे तुम्ही हा आनंद उत्सव साजरा करू शकता. 2 धावांची आलेली पेनल्टी आणि त्या पेनल्टी बरोबर धावा 97 होत्या. साहिल खानावकरच्या एका षटकामध्ये 30 पडल्या आणि त्यानंतर मात्र रमाकांत शर्माला 25 धावा कमी पडाव्या यासारखं आणखीन दुर्भाग्य ते काय. परंतु साहिल चव्हाणची ही इनिंग रायगड प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिली जाईल. हा कमाल राहिला. अभिनंदन, हॅट्स ऑफ यू. अभिनंदन साहिल चव्हाण. मॅन ऑफ द मॅच. आता हे आम्ही सांगायची काही गरज नाही. जर आम्ही दुसरी कुणाला दिली तर दुसरे सांगत येतील की नेमकं चाललंय काय, मारतील. परंतु आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग इथे मात्र खेळला. 22 धावा मग 67 धावा ज्यानं केल्या साहिल चव्हाण ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ऐवा झेल, चला यायचं आहे ज्यानं ऐवा झेल घेतली आहे त्या प्रेक्षकांना या. सुपर 16 मध्ये दाखल केलाय आणि नुसता प्रवास नाही तर दिमागदार प्रवास म्हणता येईल. लुझिंग टीम बेस्ट परफॉर्मन्स अमित नाईक. 49 धावांची खेळ 49, परंतु इथे मात्र त्या 49 धावा धुळीस मिळवल्या गोलंदाजांनी. कमालीचा खेळ राहिलाय. सुपर 16 मध्ये लाजवाब परफॉर्मन्स राहिला. पोचवला आपल्या संघाला असं वाटलं